नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमचा मोबाईल नंबर फक्त कॉल करण्यासाठी नाही तर तुमच्या नशिबावरही मोठा प्रभाव टाकत असतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक चांगल्या वाईट घटनांमागे या 10 अंकांची व्हायब्रेशन्स जबाबदार असू शकतात. बघा, जर तुम्ही खूप प्रयत्न करूनही अपयशी होत असाल, करिअरमध्ये अडथळे येत असतील किंवा पैसा टिकत नसेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत मोबाईल नंबर न्यूमरोलॉजी, अर्थात अंकशास्त्राचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम. बघा, आपल्याला जर नवीन मोबाईल नंबर घ्यायचा असेल तर किंवा आपल्याकडे जो अवेलेबल मोबाईल नंबर आहे तो आपल्यासाठी चांगला आहे किंवा वाईट आहे, किंवा हा नंबर आपल्याला सुटेबल आहे की नाही आहे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, सगळ्यात आधी आपल्याला हे बघायचं आहे की आपला जो 10 अंकी मोबाईल नंबर आहे त्याची संपूर्ण 10 अंकांची बेरीज ही किती येते. त्यानंतरच आपल्याला डिसाईड करता येईल की तो आकडा तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे. बघा, तुमच्या मोबाईल नंबरचे 10 अंक एका कागदावर लिहा, त्या सगळ्या अंकांची बेरीज करा. ती बेरीज 2 अंकी येणार आहे आणि त्या 2 अंकांची सुद्धा बेरीज करा, कारण ती आपल्याला 1 अंकी पाहिजे असते. तर अशा प्रकारे तो जो शेवटचा 1 अंक येतो सगळी बेरीज करून, तर तो असतो तुमच्या मोबाईलचा नंबर. तर काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कॉम्बिनेशन सुद्धा सांगणार आहे आणि शुभ अशुभ अंक देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, तुमच्या मोबाईल नंबरची एकूण बेरीज 1, 3, 5 किंवा 6 येत असेल तर ती खूप चांगली मानली जाते. हे अंक प्रगती, पैसा, यश आकर्षित करतात. सावधगिरीचा 1 अंक आहे, तो म्हणजे 8. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण प्रो टिप्स सांगणार आहे, किंवा तुमचा मोबाईल नंबर जर योग्य नसेल तर त्यासाठी काही उपाय आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर बेरीज तुमची 8 येत असेल तर प्रगती आपली हळूहळू होऊ शकते, पण संघर्षानंतर यश मिळते. ज्यांच्या मोबाईल नंबरमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त 8 हा अंक येत असेल तर त्यांना खूप चांगला अनुभव येत असेल की प्रगती जी आहे, खूप मेहनत करून देखील प्रगती ही आपली खूप हळू होऊ शकते आणि संघर्ष आपल्याला लाईफमध्ये खूप जास्त करावा लागत असतो. त्याच्यानंतरचे अशुभ अंक आहेत. बरेचदा अंकशास्त्र तज्ञ 4, 7 आणि बऱ्याच वेळा 2 ची बेरीज टाळण्याचा देखील सल्ला आपल्याला देत असतात. त्याचबरोबर नंबरच्या शेवटी 0 असणे टाळावे, कारण ते 0तून पुन्हा सुरुवात दर्शवते. त्याच्यानंतर आपल्याला काही टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. वारंवारता म्हणजे रिपिटेशन्स जर आपल्या मोबाईल नंबरमध्ये असतील, नंबरमध्ये एकाच अंकाची खूप वेळा पुनरावृत्ती, अर्थात 9999 किंवा 555 किंवा 666 असे अंक जनरली आपल्या मोबाईलमध्ये आपण टाळावेत. यामुळे ग्रहांचा समतोल बिघडत असतो. त्याच्यानंतर शत्रू अंक आहेत जे देखील आपण टाळायला पाहिजे, जसं की 8 असेल, 0 असेल. आपले जन्मतारखेनुसार देखील ते अंक आपण डिसाईड करू शकतो. त्याच्यानंतर मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 5, 6 किंवा 1 असणे खूप फायदेशीर मानले जाते. त्याच्यानंतर काही महत्त्वपूर्ण कॉम्बिनेशन्स आहेत, जसे की 88, 84, 11, 66, 33 यासारख्या जोड्या आपण टाळायला पाहिजे. या अंकांच्या जोड्या आयुष्यामध्ये अडचणी आणू शकतात. त्याच्यानंतर व्यवसायासाठी विचाराल तर जर तुम्ही बिझनेससाठी नंबर घेत असाल तर त्याच्यामध्ये 5 किंवा 6 हा आकडा प्रगतीसाठी उत्तम आहे. त्याच्यामुळे मोबाईल नंबर निवडताना हे आकडे बघूनच आपण मोबाईल नंबर निवडायला पाहिजे. उपाय मी तुम्हाला या ठिकाणी जरूर सांगणार आहे. बघा, जर तुमचा चालू नंबर अशुभ असेल तर काय करायचं. आता प्रत्येकाला तर काही नंबर बदलणं शक्य नसते. नंबर बदलणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही न्यूमरोलॉजीच्या अनुसार नंबर बदलू शकता, पण जर शक्य नसेल तर तुम्ही आपल्या मोबाईलवर आपला जो लकी नंबर आहे त्याचं वॉलपेपर आपण लावू शकता, किंवा महत्त्वाच्या कॉलसाठी तो नंबर वापरणे टाळा. लक्षात ठेवा, अंकशास्त्र हे तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी आहे, बाकी कष्ट तर तुम्हालाच करायचे असतात. आणि बघा, काही प्रो मेथड्स आहेत मोबाईल नंबर चूज करताना, जसे की पिरॅमिड नंबर, अर्थात मोबाईल नंबरच्या शेवटच्या 5 अंकांची बेरीज ही वाढत्या क्रमाने असायला पाहिजे, अर्थात 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे. किंवा मिरर नंबर्स आहेत 88, 44, 22 असे अंक जर तुमच्या मुलांकाला सुसंगत नसतील तर ते आयुष्यात वारंवार अडथळे निर्माण करतात. बघा, मोबाईल नंबर निवडताना शेवटची फक्त 4 अंकी न पाहता संपूर्ण 10 अंकांची बेरीज बघा, कारण प्रत्येक अंक तुमच्या आयुष्यात एक विशिष्ट व्हायब्रेशन्स क्रिएट करत असतो. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला आपल्यासोबत शेअर करायची होती. मोबाईल नंबर कसा निवडायचा, अकॉर्डिंग टू आपलं मुलांक कसं निवडायचं, भाग्यांक कसं काढायचं, आणि त्याचबरोबर आपला नेम नंबर जो आहे तो देखील या मोबाईल नंबरमध्ये खूप महत्त्वाचा असतो. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.